शेलूतील अंगणवाडी क्रमांक 1 व 2 धोकादायक, चिमुकल्या बालकांच्या सुरक्षेसाठी पिंटू आशीर्वाद पाटील आक्रमक। माहूर तालुक्यातील शेलू येथील अंगणवाडी क्रमांक 1 व 2 ची इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याने चिमुकल्या बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। इमारतीची पडझड होण्याची शक्यता असल्याने बालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पालकांनी अंगणवाडीची दयनीय अवस्था शिवसैनिक पिंटू आशीर्वाद पाटील वायफणीकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे दोन्ही अंगणवाडीतील बालकांसाठी तात्काळ सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तसेच नवीन अंगणवाडी इमारती मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी पिंटू आशीर्वाद पाटील म्हणाले, चिमुकल्या बालकांच्या जीविताशी कोणतीही तडजोड करता येणार नाही। दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा। दरम्यान प्रशासनाने तातडीने अंगणवाडीची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई करावी आणि बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। हिंगणघाट पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई, 27,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। हिंगणघाट पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल 27,50,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 19 जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोविंदपूर येथील संजय सामरे यांच्या शेतातील टिनाच्या बंड्यात रात्रीच्या वेळी पैशांचा हारजिताचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे 17 ते 18 ऑगस्टच्या रात्री हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पंचासमक्ष छापा टाकला। यावेळी 52 पत्त्यांच्या सहाय्याने पैशांचा जुगार खेळताना 19 जण आढळून आले। कारवाई दरम्यान 1,73,230 रुपये रोख, 24,20,000 रुपये किमतीची वाहने आणि 1,57,000 रुपये किमतीचे मोबाईल तसेच जुगारीचे साहित्य असा एकूण 27,50,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे।